वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण किंगडम प्लांटी द लास्ट डिव्हिजन दॅट इज एन्जिओस्पर्म्स हा भाग पाहिला होता. तर या लेक्चरमध्ये आपल्याला द अल्टरनेशन ऑफ जनरेशन लाईफ सायकल्स या कशा कशा पद्धतीने होत राहतात तर तो पॉईंट आपण आज पाहणार आहोत. प्लांट लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. The life cycle of sexually reproducing plant, there is alternation of generation between gamete producing haploid gametophyte that is N and spores producing diploid sporophyte. All sexually reproducing plants, they show two phases in their life cycle. One is the haploid phase, which is known as gametophyte, and other one is diploid phase, that is sporophyte. And depending upon which stage is dominant, there are three types of life cycles are seen. First one is haplontic life cycle. Haplontic life cycle is present in algae. In algae, the dominant photosynthetic phase is free living gametophyte. Out of two, gametophyte and sporophyte phase, in algae the dominant phase is gametophyte and that dominant phase is photosynthetic phase and it is free living phase. म्हणजे काय तर ज्या दोन फेजेस आहेत गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइट, त्यापैकी गॅमेटोफाइट ही जी फेज आहे ही डॉमिनंट फेज आहे. म्हणजे मुख्य करून गॅमेटोफाइट ही फेज आहे ती फोटोसिंथेटिक फेज आहे. त्याद्वारे फोटोसिंथेसिस केलं जातं आहे आणि फोटोसिंथेसिस करणारी आहे सोबतच इट इज फ्री लिव्हिंग आहे, ही डिपेंडंट नाही. हॅप्लॉइड दॅट इज यन प्लांट बॉडी प्रोड्युसेस गॅमेट्स बाय मायटोसिस. प्लांट बॉडी हॅप्लॉइड आहे, यन आहे. यन आहे म्हणजे हॅप्लॉइड म्हणजे आउट ऑफ टू सेट्स ऑफ क्रोमोझोम ओनली वन सेट ऑफ क्रोमोझोम इज प्रेझेंट. क्रोमोझोमचा एकच सेट प्रेझेंट आहे आणि या हॅप्लॉइड प्लांट बॉडीद्वारे जेव्हा गॅमेट्स तयार केले जातात, आता आपल्याला हे माहीत पाहिजे की गॅमेट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड, बरोबर आहे. आणि त्यामुळं हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होण्यासाठी कोणतं डिव्हिजन फॉलो करायचं आहे, मिओसिस डिव्हिजनद्वारे गॅमेट तयार करायचे का मायटॉसिस डिव्हिजनद्वारे गॅमेट तयार करायचे, हे त्याच्या पॅरेंट प्लांट बॉडीवर अवलंबून असते. आता ते कसं, मायटॉसिस म्हणजे इक्वेशनल डिव्हिजन, म्हणजे पॅरेंट बॉडीमध्ये जेवढे क्रोमोझोम आहेत तेवढेच क्रोमोझोम गॅमेट्समध्ये असतात. म्हणजे गॅमेट्स जर यन आहे तर पॅरेंट बॉडीसुद्धा यनच असावी लागते. आणि पॅरेंट बॉडी यन आहे, हॅप्लॉइड आहे, गॅमेट्स हॅप्लॉइड आहे, मग इथं इक्वेशनल डिव्हिजन होतं आहे, म्हणजेच डिव्हिजन आहे मायटॉसिस. आणि जर प्लांट बॉडी किंवा मेन बॉडी ही डिप्लॉइड आहे आणि त्यापासून गॅमेट्स तयार होत असतील तर गॅमेट्स हे 100% हॅप्लॉइड असतात. म्हणजे 2n पासून n स्ट्रक्चर बनायचं आहे, म्हणजे क्रोमोझोमचा एक सेट रेड्यूस झाला पाहिजे आणि म्हणून डिव्हिजन त्या ठिकाणी होतं आहे मिओसिस, ज्याला रिडक्शनल डिव्हिजन असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मायटॉसिस इज इक्वेशनल डिव्हिजन, मिओसिस इज रिडक्शनल डिव्हिजन अँड गॅमेट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड. हे 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि ह्याच्या आधारावरच ही लाईफ सायकल आपल्याला लक्षात येईल. मग हॅप्लॉइड प्लांट बॉडी आहे, हॅप्लॉइड गॅमेट्स तयार झाले, डिव्हिजन झालं आहे मायटॉसिस. दिस हॅप्लॉइड गॅमेट्स, आता गॅमेट दोन तयार होतात, एक मेल गॅमेट एक फिमेल गॅमेट, आणि बोथ आर हॅप्लॉइड. बोथ हॅप्लॉइड गॅमेट्स फ्यूज टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. आता झायगोट तयार होणं म्हणजे फर्टिलायझेशन होणं आवश्यक आहे आणि फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ टू गॅमेट्स. एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होतं आहे, ते एकत्रित येतात. n + n असं म्हणून 2n असणारं स्ट्रक्चर म्हणजे डिप्लॉइड. डिप्लॉइड और डायप्लॉइड म्हणजे ज्यामध्ये क्रोमोझोमचे डाय म्हणजे 2 सेट आहेत, 2n आहेत, असा झायगोट तयार केला जातो. झायगोट डेव्हलप्स टू फॉर्म स्पोरोफायटिक जनरेशन. आता एकदा का झायगोट तयार झाला त्यापासून 2n स्पोरोफाइट्स हे तयार केले जातात. बट धिस फेज इज नॉट फ्री लिव्हिंग. अल्गीमध्ये स्पोरोफाइट ही जी फेज आहे ही फ्री लिव्हिंग नाही.
and it is dependent on predominant गॅमेटोफाइट. बघा यामध्ये गॅमेटोफाइट ही फेज कशी आहे, डॉमिनंट आहे, फोटोसिंथेटिक आहे, फ्री लिव्हिंग आहे आणि ती इंडिपेंडंट आहे. परंतु स्पोरोफाइट ही जी फेज आहे इट इज नॉट फ्री लिव्हिंग, ती स्वतः वेगळं अस्तित्वात राहू शकत नाही. मग ती कुणावर अवलंबून आहे, इट इज डिपेंडंट ऑन डॉमिनंट गॅमेटोफाइट. का, कारण गॅमेटोफाइट हा फोटोसिंथेटिक आहे, त्याच्यामुळे तो स्वतः फ्रीली लिव्ह करू शकतो, राहू शकतो. परंतु स्पोरोफाइट हा नॉन फोटोसिंथेटिक आहे, त्यामुळं तो स्वतः स्वतंत्र राहू शकत नाही. इट इज ऑलवेज डिपेंडंट ऑन गॅमेटोफाइट. द स्पोरोफाइट डिव्हाइड्स. आता स्पोरोफाइट हा 2n आहे अँड इट डिव्हाइड्स मिओटिकली टू प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पोर. स्पोरोफाइट 2n आहे, तयार होणारे स्पोर्स हे n आहेत, म्हणजे क्रोमोझोमचा एक सेट कमी झाला आहे, रेड्यूस झाला आहे, त्यामुळे डिव्हिजन होईल, मिओसिस, रिडक्शनल डिव्हिजन. These haploid spores again divides mitotically to form gametophyte. आता हॅप्लॉइड स्पोर्स ऑलरेडी n आहे आणि त्यापासून तयार होणारा गॅमेटोफाइट हा पण n आहे. मग n पासून n तयार झाला म्हणजे इक्वेशनल डिव्हिजन झालं, म्हणजे डिव्हिजन झालं मायटॉसिस. अँड दिस सच काइंड ऑफ लाईफ सायकल इज कॉल्ड ॲज हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. आता हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल म्हणजे याच्यामध्ये हॅप्लॉइड फेज ही डॉमिनंट आहे आणि हॅप्लॉइड फेज म्हणजे गॅमेटोफाइट ही फेज डॉमिनंट आहे, म्हणून या लाईफ सायकलला हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल असं म्हणतात. एक्झाम्पल, नियर अबाउट ऑल अल्गी लाईक वॉलवॉक्स, स्पायरोगायरा, क्लॅमेडोमोनास दे शो हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. आता इथे फिगर दाखवली आहे बघा. तर 2n झायगोट आणि एका बाजूला आहे गॅमेटोफाइट n. आता एक सर्कल काढलं आहे आणि या सर्कलमधला मेजॉरिटी ऑफ भाग जो आहे, मोर दॅन 70% जो पोर्शन आहे हा गॅमेटोफाइटला दाखवला आहे आणि छोटा भाग हा स्पोरोफाइटला दाखवला आहे. व्हॉट इज द पर्पज, यामध्ये डॉमिनंट फेज जी आहे तिला जास्त काळ दाखवला आहे, दॅट इज गॅमेटोफाइट, आणि जी डिपेंडंट फेज आहे ती कमी काळ, दॅट इज स्पोरोफाइट. बघा 2n झायगोटपासून n स्पोर्स तयार करायचे आहेत, म्हणजे रिडक्शन व्हायचं आहे, म्हणून मिओसिस डिव्हिजन झालं आहे आणि एकाच मदर सेलपासून 4 स्पोर्स हे तयार केले जातात. आता स्पोर्स हॅप्लॉइड आहेत, त्यापासून तयार होणारा गॅमेटोफाइट हा हॅप्लॉइड आहे. इथं डिव्हिजन होतं आहे, मायटॉसिस, गॅमेटोफाइट्स तयार होतात आणि गॅमेटोफाइटद्वारे गॅमेटोजेनेसिस होतं आहे, म्हणजे मेल आणि फिमेल असे 2 गॅमेट्स तयार केले जातात, जे की हॅप्लॉइड आहेत. सिनगॅमी म्हणजे फ्युजन ऑफ गॅमेट्स, फर्टिलायझेशन. मग गॅमेटोजेनेसिसमध्ये तयार होणारे हॅप्लॉइड जे 2 गॅमेट्स आहेत ते एकत्रित येतात, त्यांचं फर्टिलायझेशन होतं आहे आणि n+n पासून 2n असा झायगोट तयार होतो की ज्यापासून स्पोरोफाइट हा तयार केला जातो. अगेन मिओसिस डिव्हिजन, स्पोर फॉर्मेशन, गॅमेटोफाइट फॉर्मेशन अँड द सायकल गोज ऑन. म्हणजे अशा पद्धतीने काही काळ गॅमेटोफाइट ही फेज चालते, काही काळ स्पोरोफाइट ही फेज चालते. परंतु मेजॉरिटी ऑफ पोर्शन फ्री लिव्हिंग फोटोसिंथेटिक डॉमिनंट गॅमेटोफाइटद्वारे कंप्लीट केला जातो, म्हणून धिस सायकल इज हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. आता नंबर 2 आहे डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. आता नावावरून डिप्लॉन्टिक लाईफ सायकल म्हणजे यामध्ये डॉमिनंट फेज कोणती आहे, दॅट इज डिप्लॉइड, विच इज फेज दॅट स्पोरोफाइट. मग in this method diploid, that is 2n sporophyte, is a dominant photosynthetic and independent free living phase. जसं हॅप्लॉन्टिकमध्ये गॅमेटोफाइट हा डॉमिनंट होता, फ्री लिव्हिंग होता, फोटोसिंथेटिक होता, तसं इथं डिप्लॉइड असणारा स्पोरोफाइट जो आहे हा डॉमिनंट आहे, हा फोटोसिंथेटिक आहे, हा फ्री लिव्हिंग आहे आणि त्यामुळं फेज आहे डिप्लॉन्टिक. The gametophyte phase is represented by single to few-celled haploid gametophyte. आता इथं गॅमेटोफाइट जो आहे हा हॅप्लॉइड आहे आणि तो टोटली डिपेंडंट ऑन स्पोरोफाइट. धिस काइंड ऑफ लाईफ सायकल इज नोन ॲज डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. आता इथं सेम आहे, फिगर एक्झॅक्टली रिव्हर्स कशी दाखवली आहे बघा. मागच्या फिगरमध्ये गॅमेटोफाइट ही फेज 70% दाखवली, तर या ठिकाणी स्पोरोफाइट ही जी फेज आहे ही 70% दाखवली, तर हॅप्लॉइड गॅमेटोफाइट ही फेज 25% दाखवलेली आहे.
बाकी डिव्हिजन तेच होतात. 2n पासून n स्पोर तयार व्हायचे असतील तर मिओटिक डिव्हिजन, आणि n स्पोरपासून n गॅमेटोफाइट जर तयार व्हायचा असेल तर मायटॉसिस डिव्हिजन. डिव्हिजन आर सिमिलर, but the dominant phase, which is the dominant phase, and according to the name is given. All example is all seed bearing plants, that is gymnosperms and angiosperms, are the example of diplontic life cycle. In algae, fucus shows diplontic life cycle. Only fucus is the exception for haplontic life cycle. Fucus that is present in algae shows diplontic life cycle, and the remaining examples are all gymnosperms and angiosperms, they show diplontic life cycle. Now third one is the haplodiplontic life cycle. According to the name haplodiplontic, that means both the phases are dominant. So bryophytes and pteridophytes shows this life cycle. Out of 5 divisions, algae shows haplontic, gymnosperm, angiosperm show diplontic. Remaining 2, that is bryophytes and pteridophytes, they show haplodiplontic life cycle. Both phases are multicellular and often free living. In last two types, we have seen that in haplontic life cycle, gametophyte phase is dominant, and in diplontic life cycle, sporophyte phase is dominant. But in haplodiplontic type, both phases are dominant phase. They are free living, but they differ in their dominant phase. Both bryophytes and pteridophytes, they show some changes in the dominant phases. Bryophyte shows haploid gametophyte as a dominant phase, whereas in pteridophytes they show diploid sporophyte phase as the dominant phase. Example, all bryophytes and pteridophytes. And in algae, there are few algae like Ectocarpus, Polysiphonia, and kelp. They show haplodiplontic life cycle. Okay, if you observe the figure here, gametophyte and sporophyte, both the phases are nearly equal, because in bryophyta gametophyte phase is dominant, whereas in pteridophyta the sporophyte phase is dominant phase. Here is the flow chart of kingdom Plantae. First, plants, they are divided in two categories. First category, which includes the plants that do not have differentiated plant body in root, stem and leaves. And second portion, they have differentiated plant body. So the division that doesn't have a differentiated plant body is Thallophyta or algae. The algae is again divided into three classes: green algae, Chlorophyta, Phaeophyceae, that is the brown algae, and Rhodophyceae is the red algae. Whereas in second portion, that is the plant body, is differentiated into root, stem and leaves. Again there are two categories: the plants without vascular tissue and plants with vascular tissue. Plants without vascular tissue are bryophytes, and they are divided into two classes, that is liverworts and mosses. Whereas the plants with vascular tissue, that means they are having pteridophyta, gymnosperms, angiosperms. But again they are divided into two types or the two classes, that the plants having vascular tissues but they do not produce seeds, and other they produce seeds. In the plants which are not producing seeds, that is pteridophyta, and that is again divided into four classes: Psilopsida, Lycopsida, Sphenopsida and Pteropsida. Whereas in seed producing plants they are known as phanerogams. They are again divided into two parts, that is the plants with naked seeds and plants they are enclosed seeds in the fruits. Naked seeds plants are gymnosperms, and the covered seeds are angiosperms. And these angiosperms are again divided into two classes,
dicotyledons and monocotyledons. Dicotyledons, the plant seeds with two cotyledons, and in monocotyledons, the plant seeds with only one cotyledons. Okay, this is the brief summary of this kingdom Plantae, and majorities of the characters are covered. Okay, here are some questions. Solve them. If any doubt, then ask. And thank you.